राहुल गांधी बोलायला उभा राहिले आणि पंतप्रधान मोदी लोकसभेमधून निघून गेले. हे घडलं होतं पहिल्या दिवशी 20 तारखेला, जेव्हा अधिवेशन चालू झालं. आणि आज 24 तारखेला पुन्हा तेच घडलं. पण आज लोकसभेमध्ये मोदी नव्हते. तरी देखील राहुल गांधी बोलायला उभा राहिले आणि त्यांचा माईकच बंद केला. नेमकं लोकसभेच्या अधिवेशनामध्ये असं काय घडलं? राहुल गांधी यांना बोलून का दिलं जात नाहीये? राहुल गांधींनी याबद्दल काही धक्कादायक गोष्टी सांगितल्यात. नेमकं राहुल गांधींनी काय सांगितलं? लोकसभेच्या अधिवेशनामध्ये आज काय घडले? चला सविस्तर आपण या व्हिडिओमधून पाहू. पहिल्या दिवशी म्हणजे 20 तारखेला लोकसभेच्या अधिवेशनामध्ये काय घडलं हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. दिल्ली जंतर मंतरवरती कॉक्रोच जनता पार्टीचं मोठं आंदोलन उभं राहिलं आणि तोच विषय लोकसभेमध्ये विरोधी पक्षाने घेतला. पण त्यावेळेस एवढा गोंधळ निर्माण झाला, पंतप्रधान मोदी निघून गेले. देशामध्ये शिक्षण व्यवस्था, नीटचे पेपर लीक होत आहेत. विद्यार्थ्यांनी या परीक्षेमुळे आपलं जीवन संपवलंय. मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन उभं राहिले. वरतून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची देखील मागणी झाली. या मुद्द्यावरून भारतामधील वातावरण आधीच तापलेलं असताना लोकसभेच्या अधिवेशनामध्ये देखील तेच पाहायला मिळालं. आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका, नेमकं राहुल गांधी काय म्हणाले आणि अधिवेशनामध्ये काय घडलं. दुपारी 12च्या दरम्यान संसदेचं कामकाज सुरू झालं. यावेळेस अध्यक्षाच्या खुर्चीवरती ओम बिर्ला बसले नव्हते. तिथे बसले होते जगदंबिका पाल. सुरुवातीला सभागृहामधील वातावरण शांत होतं. त्यानंतर भाजपचे केंद्रीय मंत्री किरण रिजिजू बोलण्यासाठी उभा राहिले. त्यांनी सांगितलं की सरकार हे देशातील तरुणांसाठी महत्त्वाचं विधेयक आणणार आहे. त्या संदर्भामध्ये कॅबिनेट बैठक लवकरच होईल आणि संसदेमध्ये हा विषय मांडला जाईल. त्यांनी विरोधकांना चर्चेसाठी पुढे येण्याचं आवाहन केलं. याच दरम्यान एक घटना घडली. किरण रिजिजू यांनी आपल्या भाषणामध्ये राहुल गांधींचा उल्लेख केला. संसदीय परंपरेनुसार जर एखाद्या व्यक्तीचं नाव घेतलं तर त्या सदस्याला बोलण्याची परवानगी दिली जाते. ही संसदीय कामामधील अनेक वर्षांची परंपरा आहे. राहुल गांधी यांचं नाव घेताच ते आपल्या जागेवरून उभा राहिले. त्यांना वाटले आता आपल्याला बोलण्याची संधी मिळाली. पण अधिवेशनामध्ये घडलं उलटच. राहुल गांधी यांना बोलण्याचा चान्सच दिला नाही. अध्यक्षांनी त्यांचा माईकच बंद केला. तरी देखील राहुल गांधी बोलत राहिले. तेव्हा अध्यक्षाने भाजपच्या मंत्री केंद्रीय रिजिजू यांची बाजू घेतली. खरं तर किरण रिजिजू हे हिंदीमध्ये बोलत होते, त्यामुळे सभागृहामध्ये असलेल्या सर्व खासदारांना त्यांची भाषा समजत होती. तरी देखील अध्यक्षांनी त्यांच्या बोलण्यावरती स्पष्टीकरण देण्यामध्ये वेळ घालवला. याच गोष्टीवरती राहुल गांधी संतापले होते. ते अध्यक्षाला प्रतिउत्तर देण्यासाठी उभा राहिले, पण त्यांना बोलण्याची संधीच दिली नाही. यामुळे सभागृहामध्ये विरोधकांचा संताप आणखीन जास्त वाढला. आणि मग काय, सर्वच जण आरोप करू लागले, हे अध्यक्ष विरोधी पक्षांना बोलूनच देत नाहीये, फक्त सत्ताधारी पक्षांचं बोलणं ऐकून घेत आहेत. पहिल्याही दिवशी तसंच घडलं. जेव्हा राहुल गांधी बोलायला उभा राहिले, मल्लिकार्जुन खरगे बोलायला उभा राहिले, त्यांना ओम बिर्लांनी बोलून दिलं नाही. पंतप्रधान मोदी अधिवेशनातून निघून गेले. आणि आज 24 तारखेला पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली. विरोधी पक्षातील खासदार प्रचंड संतापले, उभा राहिले. त्यांनी घोषणा केल्या, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो. आता बघा, या ठिकाणी 20 तारखेला अधिवेशन चालू झाले. गेल्या 4 दिवसापासून विरोधी पक्षांना अध्यक्ष बोलूनच देत नाहीये आणि त्यामुळे सभागृहाचं कामकाज पुढे ढकलतही नाहीये. सभागृहामध्ये गोंधळ निर्माण झाल्यामुळे अध्यक्षाने सभागृह स्थगित केलं. यानंतर राहुल गांधी आणि विरोधी पक्षातील खासदार बाहेर आले. पत्रकाराशी त्यांनी संवाद साधला. राहुल गांधींनी पत्रकाराशी बोलताना सांगितलं, अधिवेशनामध्ये आमच्याबरोबर अन्याय होतोय. जेव्हा आमचं नाव घेतलं जातं तेव्हा संसदीय परंपरेनुसार आम्हाला बोलण्याची संधी मिळायला हवी. पण मी जेव्हा बोलण्यासाठी उभा राहिलो तेव्हा माझा माईक बंद केला. मला बोलण्याची संधीच दिली नाही. राहुल गांधींनी पुढे सांगितलं, गेल्या 4 दिवसापासून मला अधिवेशनामध्ये महत्त्वाचा मुद्दा मांडायचा आहे, पण माझ्याकडे दुर्लक्ष केलं जातंय. जाणून बुजून विरोधी पक्षांना बोलून दिलं जात नाहीये. त्यामध्ये राहुल गांधींनी 3 मुद्दे सांगितले, जे अधिवेशनामध्ये त्यांना मांडायचे होते. पहिला मुद्दा होता शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा त्वरित राजीनामा घेतला जावा. त्यांचा दुसरा मुद्दा असा होता, ज्या पोलिसांनी विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज केला, ज्या पोलिसांनी मुलींना मारहाण केली, त्या पोलिसांवरती कडक कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना लाठीचार्ज करण्याचे आदेश कोणी दिले याची माहिती मिळायला हवी. आणि तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा होता त्यांचा, देशातील पंतप्रधान मोदी यांनी सर्व विद्यार्थ्यांची माफी मागावी. राहुल गांधींनी स्पष्टपणे सांगितलं, या 3 मागण्या पूर्ण झाल्याशिवाय सभागृहामध्ये अधिवेशनामध्ये पुढे कोणतंही कामकाज चालू होणार नाही. आमच्या 3 मागण्या अगोदर पूर्ण व्हायला हव्या. हे भाजप सरकार बाहेर मीडियासमोर सांगते, आम्ही अधिवेशनामध्ये या विषयावरती चर्चा करू
आणि जेव्हा आम्ही प्रत्यक्षात त्या विषयावरती चर्चा करायला जातो तेव्हा हे लोक आमचा माईक बंद करतात, आम्हाला बोलून देत नाहीत. आता पुढे ऐका, राहुल गांधींनी आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा सांगितलाय. संसदेमध्ये गोंधळ सुरू असताना सरकारकडून आणखीन एक मोठी घोषणा करण्यात आली. त्याचं झालं असं की कालच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोबाईलवरून एक व्हिडिओ संपूर्ण देशासाठी जारी केला. त्यामध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आम्ही एक महत्त्वाचं विधेयक आणणार आहे. त्यासाठी कॅबिनेट मंत्र्यांची बैठक घेणार आहे. त्यासाठी आम्हाला मंजुरी मिळाली आहे. मोदी यांचं म्हणणं होतं, ज्यांनी कोणी पेपर लीक केले त्यांना कठोर कारवाई होईल. यापुढे पेपर लीक होणार नाही, आम्ही अशी व्यवस्था करू. हे देशाला आणि विरोधी पक्षाला समाधानकारक असं उत्तर मिळालंच नाही. यावरती राहुल गांधी म्हणतायत, हे सरकार आजच्या तारखेला नवीन विधेयक आणण्याची घोषणा करत आहे. पण जेव्हा 2024 मध्ये नीटचे पेपर लीक झाले होते ते प्रकरण समोर आलं होतं, तेव्हा देखील केंद्र सरकारने आणि पंतप्रधान मोदींनी हेच आश्वासन दिलं होतं. संपूर्ण यंत्रणा मजबूत केली जाईल. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या कोणालाही आम्ही सोडणार नाही. आता इथे बघा, राहुल गांधींनी एकदम करेक्ट पॉईंट पकडलाय. कारण की त्यावेळेस देखील याच केंद्र सरकारने, याच भाजप सरकारने लोकांना आश्वासन दिलं होतं. देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात पेपर लीक करणाऱ्यांना अटक करण्यात येईल. चौकशी सुरू आहे. पेपर लीक रोखण्यासाठी नवीन कायदे आणले जात आहेत. फास्ट ट्रॅक कोर्टाद्वारे अशा प्रकरणाचा जलद निर्णय लावला जाईल. त्यामुळे राहुल गांधी भाजप सरकारला स्पष्ट विचारतायत, तुम्ही 2 वर्ष अगोदर ह्या घोषणा केल्या होत्या, हे सर्व सांगितलं होतं, आम्ही नवीन विधेयक आणू, विद्यार्थ्यांसाठी नवीन कायदा लागू करू. मग आता पुन्हा 2026 मध्ये कोणता असा नवीन कायदा तुम्ही लागू करणार आहे? राहुल गांधींचं इथं स्पष्ट म्हणणं आहे, आज देशातील तरुण सरकारवरती प्रचंड संतापलाय. आज तो रस्त्यावरती उतरलाय. त्यामुळे हे सरकार पुन्हा एकदा 2024 मध्ये जे आश्वासन दिलं होतं तेच आश्वासन पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना देत आहे. त्यामुळे ते लोकसभेच्या अधिवेशनामध्ये बोलण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांना बोलूनच दिलं जात नाहीये. गेल्या 4 दिवसापासून त्यांचा माईक बंद केला जातोय. त्याच दरम्यान सोनम वांगचुक यांचा देखील मुद्दा उपस्थित झाला. RSSचे ज्येष्ठ नेते नरेंद्र कुमार यांनी सोनम वांगचुक यांच्यावरती गंभीर आरोप लावले. ते म्हणताय, काही लोक परदेशी शक्तीच्या प्रभावाखाली काम करत आहे. त्यांनी जनहितापासून दूर जाण्याचा मार्ग स्वीकारला आहे. जे RSS सारख्या संघाचे नेते सोनम वांगचुक यांच्यावरती असा आरोप करत आहे, हे सर्वांना चकित करणार आहे. पण राहुल गांधी, कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन असो किंवा सोनम वांगचुक यांचं उपोषण असो, यांच्यापेक्षा त्यांची वेगळी भूमिका आहे. आणि तीही आधीपासून, जेव्हा कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन उभं राहिलं नव्हतं तेव्हापासून ते शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. आता यामध्ये हे पाहण्यासारखं असेल, अधिवेशनामध्ये राहुल गांधींना किती दिवस बोलून दिलं जात नाहीये. आज 4था दिवस होता अधिवेशनाचा. देशासमोर असं चित्र उभं राहतंय, राहुल गांधींना हे सरकार घाबरते की काय? त्यामुळे सरकारने नैतिक जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी यांना अधिवेशनामध्ये बोलण्याची संधी द्यायला हवी. नाहीतर लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होईल.